नमस्कार मित्रांनो, मी विनायक राजकुवर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण परभणी शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री नरसिंह पोखरणी येथे जाणार आहोत। मित्रांनो, श्री नरसिंह पोखरणी येथे श्री नरसिंहाचे मंदिर आहे आणि हे मंदिर सुमारे 1000 वर्षापासून अस्तित्वात आहे आणि हे मंदिर हेमाडपंथी शिल्पकलेतील यांचे बांधकाम आहे। तर चला तर मग आज आपण या मंदिराचे एक्सप्लोर करूया आणि बघूया आपण कसं मंदिर आहे ते। मित्रांनो, पोखरणी इथून 17 किलोमीटर आहे, बघू शकता तुम्ही। बघू शकता मित्रांनो, किती झाडी आहे, किती मस्त वाटतंय। आता मित्रांनो, तुम्ही नक्की व्हिजिट करा या मंदिराला। खूप सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे। रस्ता पण खूप सुंदर आहे। मित्रांनो, आता 2 किलोमीटर अंतरावरती मंदिर आलेलं आहे आपलं। मित्रांनो, आपलं आता लोकेशन आलेलं आहे। आपल्याला आता इथून राईट घ्यायचंय आणि इथून राईट घेतल्यानंतर 1 किलोमीटर अंतरावरती मंदिर आलेलं आहे आपलं। चला तर मग आता आपण राईटला टाकूया। इथून राईट घ्यायचं आपल्याला। बघू शकता तुम्ही, आता हा मेन गेट आहे। या मेन गेटमधून आपल्याला एंट्री मारायची आहे। मित्रांनो, आपल्या या गेटमधून आता आतमध्ये प्रवेश करायचा आहे। हे दक्षिणमुखी मंदिर आहे मित्रांनो। इथून आपल्याला दुसऱ्या मंदिरामध्ये जायचं आहे। मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आता इथून आपल्याला पावती काढलेली आहे। इथून आता आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे मंदिरामध्ये। आज शनिवार असल्यामुळे आज खूप गर्दी असते इथे। बघू शकता, इथे दुकान पण लागलेले आहेत। बघू शकता तुम्ही, किती सुंदर प्रकारे मंदिराचा परिसर आहे आणि या मंदिराच्या आत आपल्याला एंट्री करायची आहे।
मला माहित नाही ना असा उशीर होतो ना घरावर. हे बघा इकडे दुकान लागलेले आहेत. चला आपण आतमध्ये जाऊ. हे बघू शकता दुकान, आतमधली दुकान. बघू शकता आतमध्ये किती गर्दी आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही मंदिराचा कळस. आणि इथं ही बारो बघू शकता तुम्ही. पाण्याचा बारो. आपण खाली जाऊन बघूया चला. बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे मित्रांनो या मंदिराची स्थापना 1000 वर्षापूर्वी झालेली आहे. खूप जुने मंदिर आहे मित्रांनो हे. इथे भंडारे असतात मित्रांनो, बघू शकता तुम्ही. चालू आहे भंडारा. मंदिराच्या बाहेरील परिसर बघूया. खूप मोठी लाईन लागलेली मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मंदिराच्या
बघू शकता मित्रांनो, देणगी स्वीकारली जाते इथे. तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही देणगी पण देऊ शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जुडलेले राहा. धन्यवाद.